नमस्कार मंडळी. आषाढ महिना स्पेशल आषाढ तळूया, मस्तपैकी भोपळ्याचे घारगे करूया. बरं का, हे भोपळ्याचे घारगे महिनाभर टिकतात, अजिबात खराब होत नाही. त्यासाठी अगदी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे आणि रेसिपी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. मग काय, लाल भोपळा घेऊया आणि छान असा स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि मागचं जे साल आहे, आतल्या जो बियांचा भाग आहे, तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्णपणे भोपळ्याचं जे साल आहे ते काढून घेऊया. आता बघा, पूर्णपणे साल काढून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलाय. आता काय करायचं आहे, किसणी घ्यायची आहे, बारीक किसणी इथे मी घेतलेली आहे आणि हा भोपळा किसून घ्यायचा आहे. बरं, काही जण काय करतात, कुकरमध्ये शिजवून सुद्धा घेतात बरं का. पण अशा पद्धतीने जर भोपळा किसून घेतला आणि मी सांगते त्या पद्धतीने रेसिपी केलीत ना, तर भोपळ्याचे हे घारगे आहेत ना, ते अजिबात महिनाभर खराब होत नाहीत आणि मऊ लुसलुशीत राहतात. आता बघा, तुम्ही बघू शकता इथे मी पूर्णपणे भोपळा किसून घेतलेला आहे. आता तो कढईमध्ये आपण काढून घेऊया. आता जितका भोपळा असेल त्याचा निम्मा आपण गूळ घेणार आहोत. गूळ सुद्धा छान असा बारीक करून घेतलेला आहे. तो सुद्धा घालूया. जायफळ पावडर घालूया आणि गॅस ऑन करूया. आणि छान असं हे मिश्रण आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हळू-हळू गुळाला छान असं पाणी सुटतं आणि ह्याच्यामध्येच आपल्याला हा भोपळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. वरचं जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही. त्यामुळं काय होतं, की आपले भोपळ्याचे घारगे आहेत ते जास्त दिवस टिकण्यामध्ये मदत होते. आता झाकण ठेवूया. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान अशी वाफ आलेली आहे आणि आपला भोपळा आहे तो छान असा शिजलेला आहे. गूळसुद्धा पूर्णपणे विरघळलेला आहे. हे बघा. आता काय करूया, हे सगळं मिश्रण आहे ते एका परातीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे. गरम असतानाच मी काढून घेणार आहे. थंड नाही केलं तरी सुद्धा चालेल. आता ह्यामध्ये जेवढं मावेल तेवढी आपण पिठं घालायची आहे. बेसिक पिठं इथे मी घातलेली आहे. पहिल्यांदा काय करूया, इथे आपण एक 1 वाटी गव्हाचं पीठ घालूया. 2 चमचे इथे आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे. म्हणजे काय होतं, की पुऱ्या म्हणजे घारगे जे आहेत हे भोपळ्याचे, ते छान अशी खुसखुशीत होतात आणि 1 चमचा इथे बेसन घातलेलं आहे. आता जर तुम्हाला इथे वाटत असेल, की आणखीन थोडंसं पीठ कमी पडते, तर त्यामध्ये आपण आणखीन गव्हाचं पीठ ॲड करू शकतो. जेवढं मावेल तितकं आपण पीठ ॲड करूया. आता मला वाटतं इथे थोडंसं मिश्रण पातळ आहे, त्यामुळे आणखीन 1 वाटी इथे मला गव्हाचं पीठ लागेल. ते सुद्धा मी घालते. हे बघा. म्हणजे संपूर्ण मिळून मला इथे 2 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ. बघा, तुम्ही घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे, पातळ मळायचा नाहीये आणि छान असे गोळे करून घ्यायचे आहेत. हलकासा इथे पिठाचा हात घेतलेला आहे गोळ्यांना आणि लाटून घेऊया. इथे मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने पातळ असे आपले हे भोपळ्याचे घारगे आपण लाटून घेऊया. दुसरी पद्धत, प्लास्टिकच्या पेपरला हलकंसं तेल लावायचे आणि अशा प्रकारे गोळी ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्तपैकी अगदी पटपट आपले हे भोपळ्याचे घारगे तयार झालेत. तेलसुद्धा छान तापलेलं आहे. आता गॅसची फ्लेम लक्षात ठेवा, बारीक ठेवायची आहे. खूप जास्त मोठी ठेवायची नाही, कारण ह्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. बाजूने थोडं-थोडं तेल सोडायचं. मस्तपैकी टम्म फुगलेले आपले हे भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहे. आषाढ महिन्यामध्ये काहीतरी तळण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे. त्यामुळे नक्की हे भोपळ्याचे घारगे करून बघा. सगळ्यांना खूप आवडतील आणि एकदम सोपी रेसिपी आहे. मस्तपैकी आपले टम्म फुगतात आपले हे घारगे, तुम्ही बघू शकता छानच. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर खाद्यरुची मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बरं का. शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी शेअर करत असते. हे बघा, मस्तपैकी टम्म फुगतात असे सगळे घारगे मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. मस्तपैकी आपले भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत. बघू शकता अगदी मस्त आतमधून छान शिजलेले आहेत, टम्म फुगलेले आहेत, मऊ लुसलुशीत झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.